मित्रांनो, रेल्वे टीसी भरतीबद्दल मागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधीच अपडेट दिलेली होती, की ही भरती रेल्वेची लवकरच येणार आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जी अपडेट आलेली आहे, त्या भरतीबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. जी अपडेट आलेली आहे, महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे, मुंबई झोनला किती जागा आहेत, सोबतच पुणे झोनला किती जागा आहेत. संपूर्ण या ठिकाणी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजेच एन-टी-पी-सीच्या संपूर्ण किती जागा आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे टीसी भरतीची तयारी करायची आहे त्यांनी आत्ताच आपल्या वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि रेल्वे भरतीचा स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे रेल्वे आरपीएफ भरती आणि टीसी भरतीचा नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पेनच्या ऑप्शनवरती जाऊन मी या ठिकाणी पेन सिलेक्ट करून घेतो आणि या ठिकाणी तुम्ही दिनांक बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती. तर न्यू दिल्ली डेटेड बघू शकता आज काल तारीख होती 25/7/2024 रोजी त्यांनी रेल्वे रिक्रुटमेंटने ही अपडेट काढलेली आहे. तर बघू शकता भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे बोर्ड बघू शकता रेल्वे बोर्डने ही या ठिकाणी अपडेट काढण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे त्यांनी विषय दिलेला आहे बघू शकता असेसमेंट ऑफ वेकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे या ठिकाणी 12वी पासवाल्यांसाठी ही भरती काढण्यात आलेली आहे. संपूर्ण कॅटेगरीची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नॉन टेक्निकल जे एन-टी-पी-सीचे 10वी पासवरती आणि 12वी पासवरती रेल्वेच्या भरतीची तयारी करायची आहे त्यांनी सर्वांनीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा 1 नंबर जी पोस्ट आहे बघू शकता अकाउंटंट्स क्लर्क कम टायपिस्ट बघू शकता नॉन सेफ्टी. एकूण जागा किती आहेत बघू शकता. अप्रूव्ड म्हणजे या ठिकाणी मान्यता दिलेल्या जागा किती आहेत आणि या जागांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये नंतर वाढ झालेली बघायला भेटेल. पहिल्यांदा ALPच्या जागा 5,800 आल्या होत्या. त्याच्यानंतर 18,500 जागा झालेल्या होत्या. म्हणजे सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये नंतर सर्वात जास्त वाढ झालेली तुम्हाला बघायला भेटेल. तर अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट याच्यासाठी नॉन सेफ्टी 361 जागा आहेत. त्याच्यानंतर कॉमन या ठिकाणी बघू शकता कम टिकीट क्लर्क यासाठी बघू शकता नॉन सेफ्टी 19,085 जागा आहेत. याच्यामध्ये टीसीची देखील भरती येत असते, ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याची भरती देखील आधीच आलेली आहे. वेगळी भरती देखील नॉन सेफ्टी 990 जागा आहेत. आणि बघू शकता ट्रेन्स क्लर्क म्हणजे ही टीसीची भरती आहे नॉन सेफ्टी. तर या ठिकाणी फक्त 68 जागा दिलेल्या आहेत. मुंबई झोनसाठी किती जागा आहेत टोटल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी बघू शकता टोटल जागा या ठिकाणी अप्रूव्ड जागांसाठी 3,400 जागा आहेत. वेगवेगळ्या जागांचे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे रेल्वेचे जो झोन आहेत त्यांच्यानुसार डिव्हायडेशन झालेले बघायला भेटेल. आता रेल्वेचा जो बी पॉइंट आहे तुम्ही बघू शकता नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट लेवल पोस्ट ह्या सर्व या ठिकाणी वरच्या मी दाखवल्या त्या 12वी पासवरच्या पोस्ट होत्या. आणि खालील पोस्ट बघू शकता. पहिली जी पोस्ट आहे गुड्स ट्रेन्स मॅनेजर सेफ्टी तर 2,684 जागा आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगू इच्छितो की 2019 पासून सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी 2024 मध्ये भरती केली जात आहे. आणि या टोटल जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट आहे स्टेशन मास्टर जी सर्वात चांगली प्रकारची पोस्ट आहे सेफ्टी 963 जागा आहेत. त्याच्यानंतर चीफ कॉमन बघू शकता कम तिकीट सुपरवायझर नॉन सेफ्टी 1,737 जागा आहेत. आणि बघू शकता ज्युनियर अकाउंटंट्स असिस्टंट कम टायपिस्ट याच्यासाठी नॉन सेफ्टी 1,371 जागा असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर बघू शकता सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्यासाठी नॉन सेफ्टी बघू शकता ठीक आहे 725 जागा आहेत. आणि बघू शकता टोटल ए आणि बी प्लस म्हणून टोटल बीच्या जागा बघू शकता 7,479 आहेत आणि टोटल एच्या जागा 3,404 आहेत. आणि अशा प्रकारे टोटल ए प्लस बीच्या जागा मिळून किती आहेत तर 10,884 जागा असलेल्या तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर जे महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि रेल्वेच्या सर्व भरत्यांसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता फ्युचर रिक्रुटमेंट प्रोसेस बी बघू शकता कंडक्टिंग सीबीटी शाल बी टेकन बाय आरआरबी मार्फत या परीक्षा होईल. आरआरबी म्हणजेच रेल्वेच्या सर्व एक्झाम आरआरबी घेत असते. आरआरबी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे या ठिकाणी जशा प्रकारे आपल्याला सरळ सेवेच्या सर्व भरत्या TCS आणि IBPS घेते तशाच प्रकारचे आरआरबी म्हणजेच रेल्वेच्या सर्व एक्झाम आरआरबी घेत असते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड विथ आरआरबी बघू शकता अहमदाबाद बिनिंग बघू शकता द नोडेल आरआरबी बघू शकता इन्सेल DA ॲज अबाव या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती पुढे बघणार आहोत कशा प्रकारच्या जागा आहेत
फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही बघू शकता कॉपीज टू द बघू शकता चेअरपर्सन ऑल रेल्वेज रिक्रुटमेंट बोर्ड फॉर एन या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी डिटेल्समध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला ही माहिती या ठिकाणी थोडी वेगळी दिसेल. फक्त झूम आउट करून थोडी मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेल्वेच्या सर्व भरतींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेल्वे भरती आलेली आहे आणि रेल्वे भरतीच्या बाबतीत सर्वात जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला आलेले बघायला भेटतील. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता झोनल रेल्वेज बघू शकता प्रोडक्शन युनिट RRB बघू शकता. सर्वात ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहे वरती मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा माहिती देत आहे. तर बघू शकता ठीक आहे स्क्रीनवरती अकाउंटंट्स क्लर्क कम टायपिस्ट. त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा म्हणजे या जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली नंतर तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर बघू शकता त्याच्यानंतर बघू शकता कम टायपिस्ट तिकीट क्लर्क त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट त्याच्यानंतर ट्रेन्स क्लर्क ही या ठिकाणी TCची पोस्ट असणार आहे. लक्षात TC सर्वात पहिल्यांदा सांगतो सर्वात महत्त्वाची आणि आवडती पोस्ट आहे TCची पोस्ट TC. त्याच्यानंतर गुड्स ट्रेन्स मॅनेजर स्टेशन मास्टर चीफ कॉमन कम टायपिस्ट सुपरवायझर त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंटंट्स असिस्टंट कम टायपिस्ट त्याच्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट त्याच्यानंतर टोटल वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी जर हा तक्ता छोटा केला तरच तुम्हाला ही माहिती समजून येईल. लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी तक्ता छोटा करत आहे. 1 मिनिट जास्त करून छोटा केला तरी समजणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा म्हणजे या ठिकाणी वेस्टर्न रेल्वे या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सांगणे महत्त्वाचं आहे. 1 मिनिट थोडी झूम आउट करून घेतो मग तुम्हाला पुढे समजेल असे सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण समजेल असे सांगा. याच्यावरती डाऊट असला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मला विचारू शकता. आता या ठिकाणी वेस्टर्न रेल्वे आपल्या रेल्वेसाठी तुम्ही कुठे अप्लाय करू शकता परंतु या ठिकाणी बघू शकता वेस्टर्न रेल्वे मुंबई झोन या ठिकाणी बघू शकता अकाउंट क्लर्कच्या 9 पोस्ट आहेत आणि जर TCच्या जर पोस्ट म्हणल्या तर या ठिकाणी फक्त 2 पोस्ट असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. परंतु या म्हणजे टोटल सर्व या ठिकाणी रेल्वेचे जे झोन आहेत टोटल झोन मिळून फक्त 68 जागा आहेत रेल्वेच्या. आणि मी तर तुम्हाला विद्यार्थी म्हणतील तर मी काय म्हटलो होतो तर 10,000 प्लस जागा असतील. तर 100% याच्यामध्ये जागा 10,000 प्लस असणार आहेत. याच्यामध्ये जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहेत आणि 12वी पास वरती तुम्ही ह्या महिला आणि पुरुष देखील अप्लाय करू शकत आहात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही भरती कधीपासून या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकत आहात. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. हा तक्ता तुम्ही या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही आपल्या टाकण्यात येत आहे. रेल्वेचा स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप आहे RPF आणि रेल्वे TCचा नक्की जॉईन करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि हे रेल्वेचे वेगवेगळे जे झोन आहेत TCचे या ठिकाणी बघू शकता 68 एकूण जागा आहेत. 68 जागा दाखवत आहे या ठिकाणी बघू शकता. संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. आणि सध्या जागा त्यांनी किती काढलेल्या आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल आणि टेक्निकलच्या 10,730 जागा काढलेल्या आहेत. परंतु या जागांमध्ये आता जर तुम्ही बघितलं रेल्वे ALPच्या जागा किती काढल्या होत्या तर टोटल फक्त या ठिकाणी 5,000 प्लस जागांसाठी त्यांनी जाहिरात काढलेली होती. त्याच्यानंतर त्यांनी काय केले त्यांच्यानंतर जागा वाढवल्याच्या नंतर किती जागा काढल्या तर 18,000 प्लस जागा त्यांनी वाढवल्या होत्या. म्हणजे या ठिकाणी ही भरती किती आलेली आहे 10,000 आलेली आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी 7 ते 8 पटीना म्हणजेच हे या जागा या ठिकाणी 78,000 प्लस जागा झालेल्या तुम्हाला बघायला भेटतील. NTPCची भरती सर्वात मोठी आणि रेल्वेची सर्वात मोठी आणि SSC पेक्षा आणि SSCच्या दुपटीना जास्त भरती काढणारी ही संख्या आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता रेल्वेच्याच मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की या जागा किती वाढलेल्या आहेत हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करून द्यायचा आहे. आणि याच्याबद्दल कोणताही या ठिकाणी सर्व नोट्स बद्दल माहिती आपण डिटेल्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आता ठीक आहे जी महत्वाची जी माहिती होती ती मी तुम्हाला सांगून घेतो की या ठिकाणी रेल्वेच्या या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकत आहात. महिला आणि पुरुष सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगतो. या ठिकाणी मेल आणि फिमेल या ठिकाणी 1 मिनिट ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता हे या ठिकाणी मेलचं लिहित आहे आणि या ठिकाणी फिमेलचं लिहित आहे. बघू शकता मेल या ठिकाणी बघू शकता 10वी पास म्हणजे पुरुष 10वी पास आणि महिला या ठिकाणी बघू शकता 10वी पास याच्यावरती तुम्ही अप्लाय करू शकत आहात. तर जर तुम्ही SC आता तुमची समजा SC कॅटेगरी असेल आणि ST कॅटेगरी असेल तर आता टक्केवारीची एक अट दिलेली आहे त्यांनी 2019च्या भरतीप्रमाणे. अजून त्यांनी फुल जाहिरात काढली नाही परंतु हे सांगत आहे 2019च्या भरतीप्रमाणे SC आणि STला
टक्केवारीची जे 12वीला टक्केवारी आहे याच्यावरती कोणत्याही प्रकारची अट दिलेली नाही. परंतु समजा तुम्ही ओबीसी ठीक आहे, तुम्ही ओबीसी ओबीसी आणि ओपन ओबीसी आणि यूआर म्हणजेच ओपन कॅटेगरीचे असेल तर 12वी मध्ये तुम्हाला एकूण 50 टक्केवारी असणे गरजेचे आहे. एससी आणि एसटीला 35% असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकत आहात. हा पॉईंट धरायचा आहे. महिला आणि पुरुष दोन्ही देखील अप्लाय करू शकत आहात. याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा, रिप्लाय दिला जाईल. तर मित्रांनो, ही या ठिकाणी पूर्ण जाहिरात अजून आलेली नाही. अर्ज करायला देखील सुरुवात झालेली नाही. अर्ज करायला सुरुवात झाल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती कळविण्यात येईल. त्याच्यानंतर अपडेट दिली जाईल. याच्याबद्दल डाऊट असेल तर नक्की विचारा. आणि महिला आणि पुरुष दोन्ही देखील अप्लाय करू शकत आहात. डिस्क्रिप्शनमध्ये आरपीएफ भरतीचा म्हणजेच रेल्वे पोलीस फोर्स, रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल आणि टीसी भरतीचा या ठिकाणी जो टेलिग्राम स्पेशल बनवलेला आहे तो नक्की जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याच्याबद्दल डाऊट असल्यास आपला टेलिग्राम ग्रुपवरती नक्की विचारा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.